माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आज 19 मार्च आणि आज आपण संत योसेफ म्हणजेच पवित्र मरियेचा पती आणि विशेषतः प्रभू येशू ख्रिस्ताचे जे पालक ज्याला आपण म्हणतो, तर ते दत्तक पिता ह्या नात्याने आपण संत योसेफचा सण साजरा करतो. आणि त्या दृष्टीने आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि ह्या वर्षी तर पोप महाशयाने संत योसेफचं हे वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. आणि ह्याच दिवशी माझ्या प्रिय मित्रांनो, वसई धर्म प्रांतामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजेच की ह्याच दिवशी सर्व लहान मुलांचा पहिला ख्रिस्त शरीर संस्कार साजरा होणार आहे. आणि म्हणून त्या उद्देशानं आजचा हा दिवस महत्त्वाचा आहे. परंतु संत योसेफ ह्याला संपूर्ण ख्रिस्त सभेचा जो आश्रयदाता संत म्हणून मानलेला आहे. आणि ख्रिस्त सभेमध्ये त्याची फार मोठी भक्ती केली जावी. आणि विशेषतः हा कामगारांचा सुद्धा संत म्हणून त्याचा हा सण 1 मेला देखील साजरा केला जातो. म्हणजेच ख्रिस्त सभेमध्ये संत योसेफवरती खूप विचार केला जातो आणि विशेषतः महत्त्व दिलं जातं. आणि आता तर ह्या वर्षी तरी पोप महाशयाने सांगितलेलं आहे की मिसामध्ये पवित्र मरियेचं नाव घेतल्यानंतर त्यानंतर संत योसेफाचं म्हणजे मरियेचा पती हे देखील नाव जाहीरपणे उच्चारलं जावं. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आजचा हा संत किती महत्त्वाचा आहे हे आपण लक्षात घेऊया. कदाचित ह्या संताच्या सणानिमित्ताने आणि आपण सध्या संताची जी मालिका त्याच्यावरती आपण मननचिंतन करीत आहोत, म्हणून मी देखील विचार केला की आजच्या दिवशी आपण संत योसेफवरती थोडंसं मननचिंतन करायला हरकत नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, ख्रिस्त सभेमध्ये ज्या वेळेला पवित्र मरियेच्या जीवनामध्ये हा माणूस आला, तेव्हा तो बऱ्याच वर्षाने तो मोठा होता, म्हणजे तो वयस्कर होता. अशा दृष्टीकडे त्याचं लग्न अगोदर झालेलं होतं आणि त्याला काही मुलंही होती. आणि म्हणून जेव्हा आपण बायबलमध्ये वाचतो की येशूचे भाऊ आणि त्याची आई त्याला भेटण्यासाठी आले, म्हणजे ते भाऊ कोण, तर ते संत योसेफची दुसरी मुलं. परंतु संत योसेफची ती पहिली पत्नी मरण पावल्यानंतर संत योसेफ बरोबर मरियेचं लग्न करण्याचं ठरवलं. त्यांच्या वयामध्ये तसं खूप अंतर होतं, परंतु कदाचित मरियेने विचार तो केला नसेल, कारण मरियेला कोणत्याही प्रकारे खऱ्या अर्थाने ज्याला आपण पती म्हणतो की ज्याचे शारीरिक संबंध येतात आणि त्यातून मुलांची प्रजोत्पत्ती होते, तर तशा प्रकारचे संबंध तिला नको होते. कदाचित आपल्या मुलाला एक पालक बाप असावा ह्या दृष्टिकोनातून मरियेने तो होकार दिलेला होता. आणि त्या अनुषंगानेच ख्रिस्त त्या काळच्या समाजाने तिचं लग्न ह्या माणसाबरोबर लावण्याचं ठरवलेलं होतं. माझ्या प्रिय मित्रांनो, महत्त्वाचं ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की मरियेला तिचं कौमार्य जपायचं होतं. आणि त्या अनुषंगाने कदाचित संत योसेफ देखील त्या प्रकारे तयार होता की नाही ते आपल्याला नंतर पाहता येईल. कारण ज्या वेळेला पवित्र मरियाला गर्भ राहिला, परमेश्वराच्या दूताने तिला येऊन संदेश दिला. आणि लूकच्या शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आपण हे पाहतो. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर मात्र योसेफच्या मनामध्ये शंका आली, संशय आला की ही तरुण मुलगी, एवढी धार्मिक मुलगी, एवढी पवित्र मुलगी, आणि हिला
हिचे कुणाचे तरी संबंध असतील, कारण हिला दिवस कसे गेले आणि त्या संशयाने हिचं तर माझ्याबरोबर सोयरीक झालेली आहे. त्यामुळे त्यानेही विचार केला की हिला आपण एकांतात कुठेतरी गुपचूप सोडून द्यावं, कारण हा माणूस नीतिमान होता, त्याला समाजामध्ये स्थान आणि प्रतिष्ठा होती. म्हणजे तो काहीतरी बोलत नसे किंवा काही कसं तरी वागत नसे किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये तो गोंधळ निर्माण करत नसे, तर आपल्याला पद्धतशीरपणे हा प्रश्न कसा सोडवता येईल ह्या दृष्टिकोनातून तो विचार करी आणि त्याप्रमाणे तो पुढे चालेल. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की आपल्या कुटुंबामध्ये जे काही चाललेलं आहे त्या दृष्टिकोनातून खरोखर परमेश्वराची इच्छा काय आहे ह्यासाठी कदाचित त्याने प्रयत्न केला असेल. परंतु त्या अगोदरच देवाचा दूत, जेव्हा त्याच्या मनामध्ये संशय आला तेव्हा देवाचा दूत त्याला प्रकट झाला आणि अधिकृतपणे त्याने देवाची वाणी त्याला सांगितली की तू मनामध्ये संशय ठेवू नकोस, कारण मरियेच्या उदरामध्ये जो गर्भ वाढत आहे तो परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, त्यामुळे ही परमेश्वराची योजना आहे. म्हणून तू तिला आपली पत्नी म्हणून स्वीकार आणि देवाची योजना जी आहे ती तुझ्याद्वारे पूर्ण होणार आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, संत योसेफने त्यावेळेला हा प्रश्न अत्यंत चांगल्या प्रकारे सोडवला आणि विशेषतः महत्त्वाची गोष्ट काय की तो स्वतः नीतिमान होता हे आपल्याला मत्तईच्या पहिल्या अध्यायामध्ये 18व्या ओवीत सांगितलेलंच आहे. परंतु त्या नीतिमानाचा अर्थसुद्धा काय आहे की हा मनुष्य सभ्य, सृजनशील ज्याला आपण म्हणतो, किंवा झाला शांत स्वभावाचा हा माणूस, तितकाच तो पवित्र होता. म्हणून आपल्या तोंडून किंवा आपल्या हातून किंवा आपल्या कृतीतून कोणत्याही प्रकारे पाप होणार नाही ह्याची देखील तो दक्षता घेणारा माणूस होता. म्हणून त्याने हा प्रश्न अगदी निश्चितपणे व्यवस्थितपणे सोडण्यासाठी तो प्रयत्न केलेला आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण पाहतो की मत्तईच्या 13व्या अध्यायामध्ये ओवी 55 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की येशू हा सुताराचा मुलगा आहे. ह्याचा अर्थ की योसेफ ह्याचा धंदा सुतारकीचा होता आणि सुतारकी करून जे काय आपल्याला मिळेल त्यातून आपण आपला उदरनिर्वाह करायचा ह्या दृष्टिकोनातून त्याने प्रयत्न चालू ठेवलेले होते. म्हणजे हे स्पष्ट आहे की संत योसेफ हा श्रीमंत माणूस नव्हता आणि ऐशारामी जीवन जगणारा नव्हता, तर स्वतः कष्ट करून आणि विशेष करून आपल्या परमेश्वराच्या प्रामाणिकपणाने जणू काही तो चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या प्रिय मित्रांनो, आपलं लक्षात येईल की जेव्हा त्याला बेथलेहमला जावं लागणार होतं, येरुसलेमच्या मंदिरात जावं लागणार होतं, इजिप्तमध्ये जावं लागणार होतं आणि त्या ठिकाणी काही दिवस त्याला तिथे राहावं लागणार होतं. मग अशा परिस्थितीमध्ये त्याला जे पैशाची गरज होती ते पैसे त्याला कुठून मिळणार होते. म्हणून अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगणारा आणि कमीत कमी गरजा असलेला हा माणूस, आणि त्यामुळे तरीसुद्धा त्याला वाटत होतं की जरी मला खायला किंवा प्यायला मिळालं नाही तरी चालेल, परंतु मरिया आणि योसेफ हे जे आहे, मरिया आणि येशू जो आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची उणीव भासू देणार नाही ह्या दृष्टीतून त्याने प्रयत्न केलेच. परंतु मरियेचे देखील गरजा तशा काही नव्हत्या, कारण मरिया परिस्थितीची जाणीव ठेवून तशी वागत होती. माझ्या प्रिय मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला पवित्र मरियेला सांगण्यात आलं किंवा योसेफला सांगण्यात आलं की तुम्ही जाऊन तुमची शिरगंती व्हायला पाहिजे, तेव्हा त्यांना बेथलेहममध्ये म्हणजे दाविदाच्या नगरी त्यांना जावं लागलं. आणि म्हणून एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल
की येशू हा दाविदाच्या कुळातला होता. म्हणजे जरी तो श्रीमंत नव्हता, तर दावीद हा त्या काळचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महान असा राजा होता. अशा ह्या राजाच्या कुळातला, म्हणजे एका दृष्टिकोनातून त्याची जी जात जमात होती ती शुद्ध होती, म्हणजे तो खऱ्या अर्थाने यहुदी होता. परंतु तो श्रीमंत नव्हता आणि त्याला श्रीमंतीची हाव देखील नव्हती, की मी श्रीमंत होईल आणि मोठा होईल, तशा प्रकारची हाव त्याला नव्हती. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, त्याला नेहमी वाटत होतं की आपल्याला बेथलेमला जावं लागणार आहे, म्हणून तो मरियेला घेतो आणि बेथलेम नगरी जातो. कदाचित ज्या वेळेला मरियेला योग्य ठिकाण मिळालं नाही डिलिव्हरीसाठी, त्यावेळेला कदाचित त्याला खूप दुःखही झालं असेल की मी माझ्या पत्नीसाठी एक व्यवस्थित जागा, म्हणजे ज्याला आपण बाळंतपण म्हणतो, तशा बाळंतपणासाठी योग्य जागासुद्धा मी तिला देऊ शकत नाही, ह्याबद्दल त्याला खूप वाईट वाटलं. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, त्याला ज्या प्रकारे मरियेची काळजी घेता आली ती त्याने तिथे घेतली आणि मरियेला सुखरूपपणे बाळाला जन्म दिल्यानंतर सुद्धा जेव्हा त्यांना कळून आलं की आता हेरोद राजाने जाहीर केलेला आहे की 2 वर्षाखालील लहान बालकांचा खून करण्यात येईल किंवा त्यांना ठार मारण्यात येईल, त्यावेळेला देवाचा देवदूत परत योसेफकडे येतो आणि त्याला सांगतो की आता तू त्यांना घेऊन तू खाली इजिप्त देशामध्ये, म्हणजे शरणार्थी म्हणून दुसऱ्या देशामध्ये त्याला जाण्यास सांगितलेलं आहे. आणि तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता त्यांनी जावं, अशा प्रकारची सूचना त्याला देण्यात आलेली होती. आणि त्याप्रमाणे माझ्या प्रिय मित्रांनो, तो तिथे गेलेला आहे. परत जेव्हा देवताने त्याला सांगितलं की आता हेरोद मरण पावलेला आहे, तर त्यामुळे तू आता परत तुझ्या गावी, म्हणजेच ज्याला आपण म्हणतो गालिल प्रांतामध्ये नाझरेत इथे जायला हरकत नाही, तेव्हा तो सरळ त्या ठिकाणी जातो आणि पुन्हा आपला संसार, आपला उद्योगधंदा परत सुरू करतो. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या लक्षात येईल की हा दावीद कुळातला होता असं आपल्याला मत्तईमध्येही सांगितलेलं आहे, विशेष करून मत्तई 1:16 आणि लूकच्या शुभवर्तनात देखील आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की लूक 3:23 सुद्धा आपल्याला ह्याची नोंद दिसते की तो दावीद कुळातील होता. परंतु दावीद कुळातील होता म्हणून त्याला ती घमंड किंवा तो गर्विष्ठपणा ह्या गोष्टी त्याच्या जीवनात नव्हत्या. तसा दावीद ही खूप सौजन्यशील होता, परंतु हा माणूस नीतिमान होता. ह्या दृष्टिकोनातून तो अत्यंत नम्र, पवित्र आणि साधाभोळा माणूस होता. माझ्या प्रिय मित्रांनो, ज्या वेळेला येशूची सुनता करायची होती असं त्याने ठरवलं किंवा कुटुंबाने ठरवलं, आणि त्यावेळेला मरियेचं देखील बाळंतपणाचं शुद्धीकरण, कारण त्या काळामध्ये बाळंत झालेली स्त्री नंतर तिचं शुद्धीकरण केलं जात असे. मग त्या निमित्ताने त्यांना देवळात नेलं आणि यहुदी मंदिरांचा त्यावेळेला नियम होता की अशा ह्या शुद्धीकरणासाठी किंवा जर सुनतेचा जो विधी असतो त्यासाठी अशा प्रकारची ज्याला आपण निरनिराळ्या भेटी म्हणतो, त्या भेटी अर्पण करायच्या असतात किंवा त्या अर्पणं तिथे देवळात न्यायची असतात. आणि ते अर्पण विशेषतः म्हणजेच की देवासाठी कोकरू. परंतु कोकरू जर महाग असेल आणि जर कुटुंब गरीब असेल तर त्यांना सवलत होती, आणि म्हणून त्या ठिकाणी संत योसेफने मरियेच्या ह्या शुद्धीकरणासाठी किंवा येशूच्या सुनतेसाठी फक्त 2 पारवं किंवा ज्याला आपण कबूतर म्हणतो, ती 2 कबूतरं त्याने नेऊन अर्पण केलेली आहेत असं बायबलमध्ये देखील लूकच्या शुभवर्तनात अध्याय 2:24 आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याही असं लक्षात येईल की जेव्हा
प्रभू येशू ख्रिस्त लहानाचा मोठा झाला आणि त्यानंतर त्याला अ, आपल्या येरुशलेमच्या मंदिरामध्ये जायचं होतं. हे आपल्याला सुद्धा बायबलमध्ये सांगितलेलं आहे आणि मत्तई 2:13-23 ह्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण आहे किंवा स्पष्टीकरण आहे. आणि त्यावेळेला येरुशलेमच्या मंदिरामध्ये नंतर येशू हरवला. तर इथे आपण पाहतो की येशू हरवला तेव्हा खरोखर योसेफचं येशूवर किती प्रेम होतं आणि मरियेवर देखील किती प्रेम होतं आणि तो त्या कसा दोघांनाही सांभाळत होता हे आपल्याला दिसून येईल. कारण त्यासाठी पुन्हा तो 2 दिवस मागे फिरला आणि येशूला शोधत शोधत तो येरुशलेमच्या मंदिरापर्यंत आला आणि नंतर त्याला मंदिरामध्ये येशू सापडला. आणि कदाचित त्यावेळेला जेव्हा त्याने मरियेने येशूला विचारलं, तू कुठे होतास, आम्ही केवढा तुझा शोध केला, परंतु त्यावेळेला सुद्धा येशूने सांगितलं की मी माझ्या बापाच्या घरात आहे, हे तुला ठाऊक नाही काय. मग कदाचित योसेफला वाटलं असेल ह्याचा हा बाप कोण आहे. म्हणजेच कदाचित मरियेच्या समोर त्यांनी काही प्रश्न विचारलेले नाहीत, परंतु त्यांची मनस्थिती कशी असेल हेही आपल्याला ठाऊक नाही. पण माझ्या प्रिय मित्रांनो, येशूचा शोध करून आणि पुन्हा त्याला घेऊन जाऊन आणि त्याला योग्य दिशेने आपल्या घरी नेऊन ठेवणं हे त्याचं कर्तव्य आहे असं त्याला वाटत होतं. म्हणून त्याने ह्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे केलेल्या दिसतात. माझ्या प्रिय मित्रांनो, तसा हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक जातिवंत यहुदी होता. जातिवंत अशासाठी की तो देवाच्या आज्ञा पाळायचा आणि ज्या त्यांना 10 आज्ञा किंवा ज्याला आपण म्हणतो मोशेचे नियमशास्त्र किंवा संदेशाची पुस्तकं ह्या सगळ्यांना धरून चालणारा तो माणूस होता. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याने हा विचार केला की मी माझ्या देवाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि त्या एकनिष्ठतेसाठी त्याने प्रयत्न केलेले आहेत. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आपण पाहतो की ज्या वेळेला मरियेला जेव्हा गर्भ राहिला होता त्यावेळेला आपल्याला बायबलमध्ये विशेषतः मत्तईच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय 19 ते 25 ह्या ओबीमध्ये आपल्याला स्पष्ट करून सांगण्यात आलेलं आहे. पण त्या ठिकाणी सुद्धा त्याने मरियेची बेअब्रू कधी केली नाही किंवा तिला सहज टाकून दिलं नाही. तर देव मला काय सांगतो, देवाची आज्ञा काय आहे, देवाची इच्छा काय आहे आणि मी तिच्याशी कसं वागावं, हे सगळी धोरणं ही त्याने ठरवलेली होती. कारण प्रभूच्या ज्याला आपण म्हणतो प्रभूची जी कायदे होते, जे नियमशास्त्र होते किंवा ज्या आज्ञा होत्या त्यानुसार चालणारा हा माणूस होता. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला आणखीन ही दिसेल की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये कार्य करीत होता त्यावेळेला देखील तो संत योसेफ होता की नाही हे आपल्याला बायबलमध्ये कुठे दिलेलं नाही. परंतु आपल्याला बायबल तज्ज्ञ किंवा काही इतिहासकार सांगत आहेत की कदाचित येशूने आपल्या कार्याला सुरुवात करण्या अगोदरच संत योसेफ मरण पावला असेल. कारण काही बायबलच्या परंपरानुसार त्याचं वयसुद्धा त्यावेळेला 100पर्यंत पोचलेलं होतं आणि त्यामुळे कदाचित वयोमानानुसार तो मरण पावला असावा. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण पाहतो ख्रिस्त सभेने त्याला संपूर्ण जगामध्ये निरनिराळ्या प्रकारे कामगारांचा, पालकांचा किंवा इतर लोकांचा आश्रयदाता संत बनवलेला आहे. कारण एक सज्जन आणि सृजनशील माणूस, एक नीतिमान माणूस म्हणून आपण त्याचं जर अनुकरण केलं तर नक्कीच आपल्यामध्ये खरी माणुसकी येईल. कारण आज माणुसकीच्या अनुषंगाने आपण चांगलं जीवन जगावं अशी प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज तो आपल्या सर्वांना एक अध्यात्म आणि एक नैतिक
दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन करतो की आपलं जीवन कसं असावं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच्याही जीवनामध्ये आपण पाहतो कदाचित त्याने कोणत्या प्रकारे सूडबुद्धी किंवा कोणत्याही प्रकारे ज्याला आपण म्हणतो कटुता, मनामध्ये कटुता, द्वेष, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी त्याने टाकून दिल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने आपण प्रभूचे सेवक आहोत हे त्याने दाखवलेलं होतं. म्हणून आजच्या ह्या दिवशी जेव्हा आपण ह्या वर्षभरामध्ये संत योसेफचा सण पाळतो, तेव्हा आपण लक्षात घेऊया की ह्या वर्षामध्ये मला संत योसेफसारखं कसं जीवन जगता येईल. आणि जसं त्याच्याविषयी बोललं गेले की तो नीतिमान होता, तसं माझ्याविषयी उद्या लोक बोलतील का की हा माणूस खऱ्या अर्थाने नीतिमान होता.